एक वाटी भगर इथे घेतलेली आहे. कोणी याला भगर म्हणतात, तर कोणी याला सामा राईस पण म्हणतात, तर कोणी याला वरीचे तांदूळही म्हणतात. आता हे तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते आता आपण घेऊयात. छान स्वच्छ धुवायचे. वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण पाणी घालूया आणि याला 3 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. 3 ते 4 तासासाठी, आणि जास्त भिजली तरी काही हरकत नाही. 3 तास झालेले आहेत. भगर आपली छान भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही ही भगर जेव्हा सकाळी करायची असेल तर रात्री भिजत घातली तरी चालेल. आपण आता ही बारीक आणि याच्यासोबत 1 वाटीला अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याची काळी पाट काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालूयात. हे अगोदर वाटून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भगर काढून घेऊयात. मी सगळी भगर काढून घेते. मध्ये काढून झालेली आहे. आता हे ओलं खोबरं वाटलेलं आपण ह्यामध्ये घालूयात आणि ह्याला एकजीव छान बारीक पेस्ट करून घ्यायची. या वाटीने आता हे अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घेऊयात. भगर आपली बारीक वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इतकं बारीक करायचं. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. हे मिश्रण यामध्ये ओतूया. हे अर्धी वाटी पाणी घालून आपण वाटलं होतं, म्हणून अर्धी वाटी पाणी घालूया. हे 1 वाटी भरून पाणी आपण यामध्ये टाकलेलं होतं. आता आपण ही 1 वाटी टाकून घेऊयात. बघूयात कन्सिस्टन्सी. आपण नीर डोसा बनवतोय. घट्ट आहे. आणखी अर्धी वाटी आपण पाणी टाकूयात. बघूयात आता. गरज वाटली तरच आपण आता अर्धी वाटी पाणी परत घालू. म्हणजे आपलं हे टोटल 2.5 वाट्या झाले आणि आणखी अर्धी वाटी घातलं तर 3 वाट्या पाणी होईल. आता आपण यामध्ये मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात. चार 5 सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या घालूयात. अर्धी वाटी खोबरं, ओलं खोबरं, मीठ, साखर चवीनुसार. तुम्ही जिरे यामध्ये घालू शकता, कोथिंबीर यामध्ये घालू शकता. आमच्याकडे चालत नाही म्हणून मी इथे कोथिंबीर घालत नाही, जिरे पण घालत नाही. आता आपण हे अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. चटणी आपली वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण डोसा करायला घेऊयात. 10 मिनटं झालेले आहेत. पीठही छान भिजलेलं असेल. अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि हे तेल छान पुसून घेते मी. दोन मिनटं झाकण ठेवू. बघूयात 2 मिनटं झालेले आहेत आपले. तेल सोडूयात.
डोसा आता उलटून टाकूयात. असा हा छान जाळीदार नीर डोसा तयार होतो. माझा बिडाचा तवा नवीन असल्यामुळे याच्यावर जरा ते फाटायला लागलेत. मऊसूत असा नीर डोसा तयार झाला. आपण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे. आपण आणखी एक करून घेऊ. मग मैत्रिणींनो, कसा वाटला उपवासाचा नीर डोसा? नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.